नमस्कार, मी साक्षी. आपण पाहत आहात नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. आता बातमी आहे शहादा शहरातून. तापी नदीपात्रात बुडून शहादाच्या लिपिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तापी नदीपात्रात बुडून शहाद्याच्या लिपिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहादा येथील रश्मी नगरमधील रहिवासी गिरीश यशवंत कुलकर्णी यांचा तापी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुलकर्णी हे 4 मार्च रोजी सकाळपासून घरातून बेपत्ता होते. शोध घेतला असता त्यांची दुचाकी शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील एका हॉटेलजवळ आढळून आली. नातेवाईकांच्या संशयावरून पोलिसांनी मासेमारांच्या मदतीनं तापी पात्रात शोध मोहीम राबवली असून नदीपात्रात त्यांचा मृतदेह हाती लागला. गिरीश कुलकर्णी हे स्थानिक विकास हायस्कूलमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. आपला जिल्हा, आपली बातमी. चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा.